ह्याचं मागचं प्रत्येक गोष्टी मागचं कार्यकारणभाव समजून घेतला ना तर आपल्या लक्षात येतं. खरंय. विषय असा आहे की लक्ष्मी पूजन याचं महत्त्व देखील आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. हो, म्हणजे ह्याचं महत्त्व काय आहे आणि याची पद्धत नेमकी कशी आहे, पूजनाची पद्धत नेमकी नरक चतुर्दशी नंतर आपल्याला माहिती आहे नरक चतुर्दशी झाली की दुसरा दिवस हा लक्ष्मी पूजनाचा असतो. आणि लक्ष्मी पूजन या वर्षी पुन्हा एकदा सांगतो मंगळवारी 21 ऑक्टोबरलाच करायचं आहे. समुद्र मंथन झालं, त्याच्यातून पहिल्यांदा अलक्ष्मी बाहेर आली आणि अलक्ष्मीनं विचारलं मी कुठे राहू असं देवानं विचारलं. तेव्हा देवाने सांगितलं अलक्ष्मीला जिथे अनिती आहे, जिथे भ्रष्टाचार आहे, जिथे कचरा आहे, जिथे कलह आहे तिथे तू राहा. बघा अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य थोडक्यात सांगायचं. ही लक्ष्मीची मोठी बहीण. ती समुद्र मंथनातून बाहेर आल्यानंतर तिला सांगितलं. नंतर लक्ष्मी आली तर लक्ष्मीने विचारलं मी कुठे राहू, तर लक्ष्मीला सांगितलं की तू जिथे प्रयत्न आहे, जिथे मेहनत आहे, जिथे प्रामाणिकपणा आहे तिथे तू राहा. जिथे नीतिमत्ता आहे, जिथे औदार्य आहे तिथे तू राहा. आणि त्याप्रमाणे लक्ष्मी प्रयत्नात असते, प्रयत्नांच्या यशामध्ये असते, लक्ष्मी प्रामाणिकपणामध्ये असते. त्यामुळे लक्ष्मीला वातावरण स्वच्छ लागतं, लक्ष्मीला मेहनत करणारी माणसं आवडतात, लक्ष्मीला म्हणून पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. हा लक्षात ठेवा, पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. सन्मार्गानं मिळालेली संपत्ती आणि सन्मार्गासाठी खर्च होणारी संपत्ती यालाच लक्ष्मी म्हणतात. तेव्हा हे विशेष आहे आपल्या शास्त्रामध्ये संस्कृतीमध्ये. एखादा मनुष्य पैसेवाला असेल, भ्रष्टाचारानं मिळालेला पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे, लक्षात घ्या. तो लक्ष्मी पुत्र केव्हा होतो, जेव्हा तो मेहनत करतो, जेव्हा प्रामाणिकपणे राहतो, जेव्हा नीतिमत्तेनं वागतो आणि जेव्हा स्वच्छता चारित्र्याचा असतो ना तिथे लक्ष्मीचा वास. लक्ष्मी म्हणजे समाधान, लक्ष्मी म्हणजे समृद्धी. म्हणून हे महत्त्वाचं आहे. लक्ष्मी लक्ष्म हा शब्द बघितलं तर लक्ष्मी म्हणजे चिन्ह. बरं, चिन्ह ह्याचा लक्ष्मी आला. आणि लक्ष्मी म्हणजे स्वस्तिक चिन्ह आहे, हे लक्ष्मीचं चिन्ह म्हटलं जातं. आणि त्यामुळे लक्ष्मी ही प्रसन्न राहायला पाहिजे आपल्यावरती. पण मित्रांनो आधुनिक काळे कलियुग आहे. इथे केवळ पूजा करून लक्ष्मी पूजन करून लक्ष्मी प्राप्त होणार नाही. इथे मेहनत करायला पाहिजे, योग्य दिशेनं अथक परिश्रम करायला पाहिजेत. आणि परिश्रमानं मिळवलेले पैसे असतात ना ती खरी समाधानाचे असतात, ती लक्ष्मी असते. रात्री झोप शांत लागते. आणि खरं सांगू का, चारित्र्यवान राहिलं, नीतिमत्तेनं राहिलं आणि पैशाची आवक झाली ते समाधान आहे ना, ते अनितीनं वागण्यामध्ये नाही. म्हणून पण आता लक्ष्मी पूजन नेमकं कसं करावं? हा लक्ष्मी पूजन, लक्ष्मी कुबेर, लक्ष्मीबरोबर कुबेराचं स्वपूजन असतं आणि गणपती यांचं पूजन करावं, लाह्यांचा नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करावी लक्ष्मीला की तू माझ्यावर प्रसन्न हो. मी असंच आधुनिक कालामध्ये थोडं मंत्र बदलले पाहिजेत. मी मेहनत करीन, मी निर्व्यसनी राहीन, मी प्रामाणिक राहीन आणि मी स्वच्छता ठेवेन, मी नीतिमत्तेनं राहीन अशी प्रार्थना लक्ष्मीला करायला पाहिजे. आणि तरच लक्ष्मी प्रसन्न होईल. समाधान, कारण विशेषतः पुढची पिढी आहे ना तर प्रश्न विचारतात, मुलं प्रश्न विचारतात अमेरिका लक्ष्मीपूजन कुठे करतात, मग ते एवढे कसे श्रीमंत देश झाला आणि आपण लक्ष्मीपूजन गरीब कसं राहिलो. लक्षात ठेवा, मला या ठिकाणी लोकमान्य टिळकांची आठवण येते. लोकमान्य टिळकांनी सर्व ग्रंथ म्हणजे आर्टिक होमिन वेदास, ओरायन, वेदांग ज्योतिष हे इंग्रजीत लिहिले, पण गीता रहस्य ग्रंथ मराठीत लिहिला. तेव्हा त्यांना एकाने प्रश्न विचारला की गीता रहस्य मराठीत का लिहिलं तुम्ही आणि सर्व ग्रंथ बाकीचे इंग्रजीत का लिहिलेत. तर त्यांनी सांगितलं भारतीय संस्कृती किती प्राचीन आहे, पाश्चात्यानं कळवं म्हणून मी ते इंग्रजीत लिहिले. पण गीता रहस्य मराठीत का लिहिलं, आपणच कर्मयोग विसरलो. आणि म्हणूनच आपली दशा झाली. पाश्चात्य लोक तिकडे भगवद्गीता नाही जन्माला आली तरी ते कर्मयोगी झाले, म्हणून तिथे प्रगती झाली. तेव्हा आपण कर्मयोगी व्हायला पाहिजे म्हणून मी गीता रहस्य मराठीमध्ये लिहिलं असं लोकमान्य टिळकांनी उत्तर दिलं. विचार करा, आपण कर्मयोगी राहायला पाहिजे. केवळ पूजा अर्चा हे करून लक्ष्मी नाही प्रसन्न होणार.
लक्ष्मी जिथे राहते ना, म्हणून सांगितलं प्रयत्नात राहते, प्रामाणिकपणामध्ये राहते, औदार्यात राहते, न्यायामध्ये राहते, नीतीमध्ये राहते, तिथे ती संपन्नता राहते. म्हणून अशा पद्धतीनं लक्ष्मीपूजन करायचं, प्रदोषकाली करायचे. आणि लक्ष्मीपूजन केल्यानंतर फटाके वाजवायचे नाहीत, ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. बरं. तो आपण पूजनातलाच आनंद निर्माण करायचा, ध्वनी प्रदूषण करायचं नाही, इको फ्रेंडली दिवाळी साजरी करायची. तेव्हा त्या दृष्टीने लक्ष्मीपूजन केल्यानंतर प्रसन्नता वाटली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि कुबेराचं पूजन करायचं, कारण कुबेर हा रक्षक आहे. कुबेर हा रक्षक आहे, लक्षात ठेवा. वैश्रवण, विश्रवणाचा मुलगा म्हणून वैश्रवण म्हणतात त्याला. तर कुबेराचं पूजन करायचं, कारण तो संपत्तीचा मालक आहे. केवळ संपत्ती मिळवायची नाही, तर तिचं रक्षण करायला पाहिजे, ती कशी स्पेंड करायची. म्हणून मी विचारतो ना, पैसे खरं सांगू का, पैसे मिळवायला जास्त बुद्धिमत्ता लागत नाही, पैसे खर्च करायला लागते. बरोबर आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. ज्याला पैसे खर्च करता येत नाही ना, तो सुखी होत नाही. पैसे खर्च करता यायला बुद्धी लागते, आणि ती मेहनतीनं मिळवलेले पैसे असतात ना, ते मग आपण व्यसनात घालणार नाही. ती संपत्ती समाधान देत असते. म्हणून हे खरं म्हणजे प्रत्येक पुजाऱ्यानेच पूजा करताना सांगायला पाहिजे. केवळ तू दक्षिणा जास्त दिलीच आणि लक्ष्मी प्राप्त होणार नाही. तू मेहनत करायला पाहिजे, प्रामाणिकपणे राहायला पाहिजे, नीतीने राहायला पाहिजे. आणि असं जे केलं तर लक्ष्मीची 8 रूपं कोणती? हो, चांगला प्रश्न विचारला. बघा, धनलक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे काय हो? संपन्नता, बरोबर. पॉवर. आपण आधुनिक पिढीला पुढे पॉवरफुल मनुष्य, ज्याच्याकडे धन असतं तो पॉवरफुल असतो की नाही? पैशाच्या जोरावर तो काही करू शकतो. धन, म्हणून ती धनलक्ष्मी. दुसरी धान्यलक्ष्मी. प्राचीन काळी शेतीप्रधान देश, ज्याच्याकडे धान्य जास्त आहे, संपत्ती जास्त आहे, तो लक्ष्मी म्हणजे धान्य लक्ष्मी तिला म्हणतात. धैर्यलक्ष्मी. बरं. काही माणसं या दोन्ही गोष्टींचे पण धीराच्या असतात की नाही धीराच्या, ती धैर्यलक्ष्मी. आपल्याकडे बघा, राणी लक्ष्मीबाई धैर्यानं लढली, ती धैर्यलक्ष्मी म्हणायला पाहिजे. बरोबर. धैर्य, माणसानं धीरानं निर्भयपणे राहिलं पाहिजे. त्यानंतर शौर्यलक्ष्मी. शौर्य गाजवणाऱ्या आहेत आपल्याकडे, आहे अनेक महिला सुद्धा होऊन गेलेल्या आहेत, ती शौर्यलक्ष्मी. त्यानंतर विद्यालक्ष्मी. एखादा मनुष्य आर्थिकदृष्ट्या गरीब असेल पण त्याला विद्यावान असेल, तो लक्ष्मीपुत्र आहे, कारण विद्या त्याला येते आहे. त्या विद्येच्या जोरावरती तो संपत्तीचा मालक आहे, विद्येच्या संपत्ती. त्यानंतर कीर्तिलक्ष्मी. काही माणसांची कीर्ती गरिबांना मदत करत असतात, ती कीर्ती अफाट असते, कीर्तिलक्ष्मी त्या रूपात असते. विजयलक्ष्मी. काही माणसं विजयी होत असतात, योग्य दिशेनं प्रयत्न केले तर माणूस विजयी होतो, तो विजयलक्ष्मी. आणि राज्यलक्ष्मी म्हणजे पॉवरफुल मनुष्य, ती राज्यलक्ष्मीची 8 रुपये लक्ष्मी. ही संपत्ती, ही समृद्धी. आणि तुम्हाला ती लक्ष्मीची गोष्ट माहिती असेल, लक्ष्मी आणि अलक्ष्मी. मी मगाच तुम्हाला सांगितलं, त्या लक्ष्मीच्या वेळी पूजेमध्ये अलक्ष्मीचं पूजन, अलक्ष्मी निस्सारण असं त्या दिवशी दिलेलं असतं कॅलेंडरमध्ये किंवा पंचांगामध्ये. अलक्ष्मी निस्सारण, लक्ष्मीची मोठी बहीण. निस्सारण म्हणजे तिला घालवून द्यायची. अलक्ष्मीला अनेक गावात शेणाची मूर्ती बनवतात अलक्ष्मीची, आणि तिचं विसर्जन करतात गावाच्या बाहेर. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य. आणि तिचं वाहन काय? गाढव. अलक्ष्मीचं वाहन गाढव आहे आणि हातात शस्त्र झाडू आहे. लक्ष्मीची पूजनाच्या दिवशी आपण झाडूची पूजा करतो. का करतो? तर अलक्ष्मी, तिचं शस्त्र, तिची पूजा करतो यावेळी. आणि बघा ना, झाडूनी स्वच्छता होते की नाही घराची, तेव्हा अलक्ष्मी. याची कथा, सुंदर कथा आहे. एकदा एका ऋषीकडे अलक्ष्मी आणि लक्ष्मी गेल्या, दोघी, आणि म्हणाला, आमच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे, आमच्यापैकी सुंदर कोण आहे सांगा. त्या संतांना विचारलं, ऋषींना विचारलं. ती पंचायत दोघी जोरात होत्या, आणि कुणाला सांगायचं तू श्रेष्ठ नाहीस, लक्ष्मीला सांगायचं की लक्ष्मीला सांगायचं. ते पंचायत, त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, सुंदर कोणाला नाही म्हणायचं. प्रत्येक स्त्री स्वतःला सुंदरच समजते, त्या लक्ष्मी सुद्धा सुंदर समजते, अलक्ष्मी सुद्धा सुंदर समजते. मग त्यांनी बघा, ते विद्वान किती होते ऋषी, त्यांनी सांगितलं, समोर झाड दिसतंय ना, त्या झाडाला हात लावून ये. तुम्ही दोघींनी धावत जा आणि झाडाला हात लावा मात्र,
आणि मग माझ्याकडे या, मग तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. आणि झालं. लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघेही धावत गेल्या, झाडाला हात लावल्या आणि परत आल्या. मुनिवर्य सांगा, आम्ही आमच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे, आमच्यापैकी सुंदर कोण आहे सांगा. तेव्हा मुनिवर्य अलक्ष्मीला म्हणाले, तू जेव्हा जात होतीस ना आश्रमातून बाहेर झाडाला हात लावायला, तेव्हा तू सुंदर दिसलीस, तेव्हा तू श्रेष्ठ दिसलीस. आणि लक्ष्मीला म्हणाले, तू जेव्हा येत होतीस ना आश्रमात तेव्हा तू सुंदर दिसली, तेव्हा तू श्रेष्ठ दिसली. आता बघा, दारिद्र्य जेव्हा घरातून जातं ना वाह ते वाह, सुंदर असतं की नाही मला सांगा ना. क्या बात सुंदर है. दारिद्र्य निघून जातं तेव्हा सुंदरता असते. बरोबर. आणि श्रीमंती म्हणजे वैभव जेव्हा येतं तेव्हा ते सुंदर असतं, घराला घर पण देत असतं. म्हणून मी सांगतो, ही कथेपासून बोध असाच घ्यायचा, लक्ष्मी बाहेर राहिली पाहिजे म्हणून झाडूची पूजा करतात. तुम्हाला माहिती आहे का, दिवाळीला झाडूची पूजेचं वैशिष्ट्य आहे. झाडू विकायला येतात आणि झाडूची पूजा केली खरंय, जाते. खरंय. तर हे झाडूची पूजा नेमकी कुठल्या दिवशी करावी? या लक्ष्मीपूजाने त्या ह्याच्या दिवशी दिवशी. करतात. त्या दिवशी का, तर ती अलक्ष्मी निस्सारण पंचांगामध्ये. आता लक्ष्मी पूजनाला एक मुहूर्त आहे, हो. बरोबर. त्या मुहूर्तावर आपण आधी लक्ष्मीची पूजा करायची आणि मग त्यानंतर आपण अलक्ष्मीची पूजा करायची, की त्यामध्ये देखील काही? अगोदर अलक्ष्मी निस्सारण. बर. आता तुम्ही नकळत करत असता बघा, दिवाळी जवळ आली की आपण काय करतो, माळावरती इकडे तिकडे नको असलेल्या गोष्टी टाकून देतो की नाही, घर स्वच्छ करतो की नाही. म्हणजे अलक्ष्मी त्यामुळे आधी निस्सारण अलक्ष्मीचं पूजन करायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, निस्सारण करायचं आहे. निस्तारण करायचं आहे आणि मग मग लक्ष्मी पूजन करायचं. घर स्वच्छ करायचं. याच्या मागचं प्रॅक्टिकल आहे हे सगळं. आपल्या धर्मशास्त्रात सांगितले ना, ते फक्त मंत्र बिंत्र सांगितल्यामुळे लोकांना वाटतं हे धार्मिक आहे. धार्मिक नाही आहे, हे व्यवहारिक आहे की घर स्वच्छ करा. तुम्ही बघा ना, आपल्या माळ्यावरती अशा काही घरात अनेक गोष्टी असतात खरंय. ज्या वापरत नाही. आता नवीन वस्तूला जागा द्यायची म्हटली, पण हे केवळ घरातल्या वस्तूंबद्दल नाही, मनात सुद्धा आपण सुद्धा बुद्धीचं निस्सारण, जी दुर्बुद्धी असते तिचं निस्सारण करायला पाहिजे आणि बुद्धीचे लक्ष्मीचं पूजन करायला पाहिजे. आपल्या मनामध्ये सुद्धा काही विचार असतात, वाईट विचार, त्याचं निस्सारण करायला पाहिजे, ते घालवायला पाहिजेत आणि सुविचार मनामध्ये ठेवायला पाहिजेत. हे प्रॅक्टिकल याचा उपयोग करायला पाहिजे. तो अलक्ष्मीला अगोदर घरातून घालवा. आणि ऋषींनी बरोबर सांगितलं, तू जाताना आनंद देत होतीस, तू जाताना सुंदर दिसत होतीस, तू जाताना श्रेष्ठ दिसत होतीस, आणि लक्ष्मीला सांगितलं तू येताना श्रेष्ठ आणि सुंदर दिसत होती. किती प्रॅक्टिकल आहे बघा. आणि म्हणून मिळालेल्या गोष्टीपेक्षा जीवनामध्ये मिळवलेली गोष्ट जास्त आनंद देते. वडिलांची संपत्ती असेल ना तर तिचा उपभोग घेताना आनंद जास्त मिळत नाही. आपण गोष्ट एखादी मिळवली आणि ती वापरताना जास्त प्रॅक्टिकली सांगतो ना, एखादी गाडी आहे, आता मी गाडी स्वतः खरेदी केली आणि ती चालवतोय, आनंद जास्त आहे. वडिलार्जित आहे, आनंद जास्ती नाही. मिळवलेली गोष्ट, मिळालेल्या गोष्टीपेक्षा मिळवलेली गोष्ट जास्त आनंद देते. तेव्हा मेहनत करून लक्ष्मी मिळवली पाहिजे, प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आणि संपत्ती म्हणून ती 8 रूपं महत्त्वाची आहेत आणि ह्या खरंय. कथा सुद्धा तितक्याच आपल्याला महत्त्वाच्या आहेत. सांगत असतात. बलिप्रतिपदेचं महत्त्व नक्की आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. बलिप्रतिपदा आता 2082 विक्रम संवत पिंगल नाम संवत्सराचा प्रारंभ होतोय बलिप्रतिपदेच्या दिवशी. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदे म्हणतात. 3.5 मुहूर्त जे सांगितलेत ना, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी आणि हा बलिप्रतिपदेचा, हा 3.5 मुहूर्तातील दिवस शुभ कार्य करायला बलिप्रतिपदा